नमस्कार. महाराष्ट्राच्या जिवंत हृदयाच्या सळसळत्या रक्ताच्या भावी अधिकारी कर्मचारी पोलिसांना कसे आहात सगळे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आज मी एक नवीन सिरीज घेऊन आलेलो आहे. पहिलाच व्हिडिओ आहे. यामध्ये आपण खास करून पोलीस भरती कुठली तर मुंबई पोलीस भरतीच्या परीक्षेमध्ये वेगवेगळे कोणकोणत्या मुद्द्यांवर प्रश्न विचारले जाऊ शकतात त्या मुद्द्यांना धरून आपण प्रश्न घेणार आहोत आणि त्याचं सखोल असं स्पष्टीकरण घेणार आहोत. सिरीज पूर्ण बघा मित्रांनो, 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल. बघा, पहिला प्रश्न आहे अंडर-20 साफ फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकलेले याचं योग्य उत्तर आहे बांगलादेश. 100% यावर प्रश्न येईल. का बरं येईल? कारण बांगलादेश मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. आत्ताच अशांतता त्या ठिकाणी पसरली होती. शेख मुजीबुर रहमान यांच्या पुत्री शेख हसीना त्या राष्ट्राध्यक्ष होत्या. आरक्षणाचा विषय होता, त्यामुळे अशांतता पसरली आणि तिथून त्यांनी पायउतार केला आणि आता दुसरे राष्ट्राध्यक्ष झाले. त्यांचं नावही विचारलं जाऊ शकतं, ते स्पष्टीकरणात आपल्याला बघायचंच आहे. मग साफचं लॉंग फॉर्म बघा, साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशन. मग त्याला मराठीत काय म्हणतात? दक्षिण आशियाई फुटबॉल फेडरेशन. बांगलादेश पहिल्यांदाच विजय झालेला आहे म्हणून आपल्याला विचारलं जाऊ शकतं. दुसरं म्हणजे स्पर्धेत नेपाळ, बांगलादेश, आपला भारत, श्रीलंका, मालदीव आणि भूतान एवढे देश सहभागी झाले होते. पुढचा मुद्दा तो म्हणजे बांगलादेश बाबत माहिती घेणं गरजेचं आहे. अशांतता पसरली होती म्हणून आपल्याला राजधानी विचारली जाऊ शकते. ढाका आहे. चलन आहे बांगलादेशी टका आणि राष्ट्रपती आत्ताचे नवीन मोहम्मद शहाबुद्दीन आहेत. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे आपण जाणार आहोत. आत्ताच एडीबीने आरोग्य सेवेला चालना देण्यासाठी कोणत्या राज्याला 500 दशलक्ष डॉलर्सचे कर्ज दिलेले आहेत? ते आपलं महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र असल्यामुळे आपल्याला 100% आपल्या परीक्षांमध्ये विचारलं जाईल. बरोबर. एडीबी म्हणजेच का? एशियन डेव्हलपमेंट बँक आहे, ज्याची स्थापना झाली होती 1966 ला. 1966 कसं लक्षात ठेवायचं? 1966 ला सोन्या आपल्या देशामध्ये हरित क्रांती झालेली आहे. 1966 ला आपल्या देशाला पहिल्या महिला पंतप्रधान लाभलेल्या आहेत. 24 जानेवारी 1966 रोजी त्यांनी शपथ घेतली होती, म्हणून 24 जानेवारी हा दिवस जो आहे तो महिला बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो आपल्या देशामध्ये. मग 2+ करायचे 68, म्हणजे 66 मध्ये 2+ केले 68 झाले. एडीबीचे एकूण सदस्य देश किती आहेत? तर 68 आहेत. ठीक आहे, पुढच्या मुद्द्याकडे आपण जाणार आहोत. बघा, उद्देश काय? तर दर्जेदार आणि स्वस्त आरोग्य सेवा आणि वैद्यकीय शिक्षण मिळावं या उद्देशाने आपल्याला 500 दशलक्ष डॉलर्स देण्यात आलेले आहेत एडीबी द्वारे. ठीक आहे, मदत केलेली आहे. मग आपला महाराष्ट्र चर्चेत आहे. तर महाराष्ट्राबाबत माहिती तुम्हाला माहिती, राज्यपाल लक्षात ठेवा सीपी राधाकृष्णन आहे. महत्वाचं म्हणजे राष्ट्रीय उद्यान आपल्याला विचारले जाऊ शकतात. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर एकमात्र असं राष्ट्रीय उद्यान आहे आपल्या देशातील जे सिटीमध्ये आहे, म्हणजे शहरी क्षेत्रात आहे. ते म्हणजे कुठे? तर मुंबई, बोरीवली. मग दुसरं नवेगाव राष्ट्रीय उद्यान, हे गोंदिया आपलं पूर्वटोक आहे महाराष्ट्राचं. मग पुढचं पेंच राष्ट्रीय उद्यान, नागपूरमध्ये पेंच नदीच्या आसपास पसरलेलं हे राष्ट्रीय उद्यान आहे. ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूरमध्ये आहे. गुगामल राष्ट्रीय उद्यान आपल्याला विचारलं तर अमरावतीमध्ये आहे. क्षेत्रफळाने सर्वात मोठं राष्ट्रीय उद्यान कोणतं? तर हे गुगामल राष्ट्रीय उद्यान आहे. चांदोली राष्ट्रीय उद्यान सह्याद्री पर्वताच्या आसपास पसरलेलं हे राष्ट्रीय उद्यान आहे. महत्वाचं म्हणजे मित्रांनो, हे एका जिल्ह्यात नाहीये, 4 जिल्ह्यांमध्ये. कोकणातील 1 जिल्हा रत्नागिरी आणि बाकी पुणे प्रशासकीय विभागातील 3 जिल्हे कोणकोणते? कोल्हापूर आहे, सांगली आणि सातारा. सोलापूर नाही बरं का, स वरून तुम्हाला सोलापूर कन्फ्युज होऊ शकतं. सांगली आणि सातारा, कोल्हापूर हे पुणे प्रशासकीय विभागातील आणि बाकी कोकण प्रशासकीय विभागातील 1 जिल्हा तो म्हणजे रत्नागिरी. पुढच्या मुद्द्याकडे आपण जाणार आहोत. बघा, पुढचा मुद्दा महत्वाचा. महाराष्ट्राला 2024चा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार. महाराष्ट्र चर्चेत आहे, माहिती घेणं गरजेचं आहे. पहिल्या महिला मुख्य सचिव आत्ताच्या परीक्षेमध्ये जुलै आणि ऑगस्ट दोन्ही पोलीस भरतीच्या परीक्षांमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये यांच्यावर प्रश्न विचारलेला आहे की आपल्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण? आणि जोडी लक्षात ठेवा मित्रांनो, यांच्या पतीचं नाव काय? तर मनोज काय म्हणतात त्याला, पहिल्या महिला मुख्य सचिव आहेत सुजाता सैनिक, मनोज सैनिक त्यांच्या पतीचं नाव आहे. आणि पती पत्नी ही जोडी एकमात्र अशी आहे की जी एवढ्या मोठ्या पदावर पहिल्या महिला मुख्य सचिव असल्यामुळे आपल्याला विचारलं जाऊ शकतं. दुसरं म्हणजे पती पत्नी यांची जोडी, यावरही आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. जसं की बघा ना, महाराष्ट्र भूषण पुरस्कार आप्पासाहेब धर्माधिकारी 2022चा मिळाला होता. त्यांच्या वडिलांना सुद्धा, नानासाहेब धर्माधिकारी यांना सुद्धा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला. पिता पुत्र म्हणून आपल्याला नानासाहेब धर्माधिकारी यांच्यावर प्रश्न विचारला 2022च्या सर्व परीक्षांमध्ये. त्याचप्रमाणे बघा, महाराष्ट्र भूषण पुरस्कार बहिणी बहिणींना सुद्धा मिळालेला आहे. जसं की लता मंगेशकर आहेत पहिल्या महिला ज्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला, त्या म्हणजे लता मंगेशकर. 1997चा 1996ला सुरुवात झालेली महाराष्ट्र भूषण पुरस्काराची. आणि त्यांच्या सोबतच त्यांच्या ज्या बहीण आहेत आशा भोसले यांना सुद्धा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला आहे. याचप्रमाणे अजून एक जोडी सांगायची झाली तर आपलं सीजेआय म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया. मग सध्याचे 50वे चीफ जस्टिस ऑफ इंडिया DY चंद्रचूड आहेत आणि त्यांच्या वडिलांचं नाव YV चंद्रचूड. दोघेही एवढ्या मोठ्या पदावर बसलेले आहेत, पिता पुत्र. मग ही जोडी लक्षात ठेवा आणि ती चर्चेत असेल तर 100% आपल्याला त्यांच्यावर न विचारता त्यांच्या
इतिहासातील म्हणजे पितांवर विचारलं जाईल किंवा पतींवर विचारलं जाईल. आलं लक्षात? आता सध्या तर ट्रेंडमध्ये तुम्ही बघितलेलं आहे की यांच्यावर प्रश्न विचारला जातो. बाकी भारतातील सर्वात मोठे डीप ड्राफ्ट बंदर कोणतं? तर ते वाढवण बंदर. अरे विचारलं गेलेलं ना, सगळ्या परीक्षेमध्ये विचारलंय, मुंबईच्या परीक्षेमध्ये सुद्धा विचारलं जाईल. पण काय विचारलं जाईल की कोणत्या जिल्ह्यात असा प्रश्न नाही विचारला जाणार. सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांनी मागच्या प्रश्नपत्रिका बघितल्या. सर्वात खोल बंदर कोणता? तर वाढवण बंदर आहे. उद्घाटन किती तारखेला झालेलं आहे? अरे परवा दिवशीच केलेलं आहे सोनिया उद्घाटन. तुला कमेंट करायची आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किती तारखेला वाढवण बंदराचं उद्घाटन केलं? कितवं बंदर आहे हे? तर हे 14वं बंदर आहे. महाराष्ट्रातील कितवं? तर हे 3रं बंदर आहे. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे आपण जाणार आहोत. पुढचा प्रश्न आपल्याला दिसतोय. त्यापूर्वी पहिल्या महिला पोलीस महासंचालक यांच्यावर प्रश्न प्रत्येक परीक्षेत विचारला गेलेला आहे. मी तर म्हणतो प्रत्येक जिल्ह्यामध्ये विचारला गेला या वर्षीच्या, म्हणून आपल्याला महत्वाचं आहे. बाकी एफडीआय सर्वात मोठा राज्य महाराष्ट्र आहे. एफडीआय म्हणजेच काय? तर फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट मिळवणारं सर्वात मोठं राज्य म्हणजे सर्वात जास्त जे एफडीआय मिळवतात तो राज्य म्हणजे आपलं महाराष्ट्र आहे. मण्याची वाडी यांवरही प्रश्न विचारला गेलेला. पहिले सौर ऊर्जेवरील चालणारं गाव हेच आहे मण्याची वाडी. पुढचा मुद्दा बघा, कचरा व्यवस्थापनात अयशस्वी झाल्याबद्दल NGT ने कोणत्या राज्याला 1000 कोटी रुपयांचा दंड ठोठावलाय? पहिल्यांदा असं घडलेलं आहे. NGT ने दंड ठोठावलेला आहे आणि तोही किती? 1000 कोटी रुपयांचा. 2022 ते 2024 यांच्या दरम्यान त्यांनी कचरा व्यवस्थापन चांगल्या प्रकारे केलं नव्हतं म्हणून. तर पंजाब याचं योग्य उत्तर आहे. पहिल्यांदा घडलेलं आहे म्हणून विचारलं जाईल. बाकी तुम्हाला NGT लॉंग फॉर्म कमेंट्स करायचं आहे. पुढच्या मुद्द्याकडे आपण जाणार आहोत. बघा, महत्वाचं म्हणजे 2022 ते 2024 कचऱ्याच्या विल्हेवाट लावण्यात निष्काळजीपणा केलेला त्या राज्याने, म्हणून त्यांना 1000 कोटी रुपयाचं दंड ठोठावलेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 4 बघा, पुढीलपैकी कोणत्या देशाचा गोलरक्षक मॅन्युअल न्यूअरने आत्ताच आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घोषित केलेली आहे? बघा, तुम्ही आत्ता काही दिवसांपूर्वी वाचलेलं असेल, सुनील छेत्री आपले भारतीय प्लेयर आहेत, फुटबॉलपटू. म्हणजे फुटबॉल जगतातील जरी आपण म्हटलं त्यांना मास्टर ब्लास्ट तरी चालेल. तर असे प्रकारचे सुनील छेत्री यांनी सुद्धा फुटबॉल मधून रिटायरमेंट घोषित केलेली, म्हणजेच निवृत्ती घोषित केलेली आहे. मग त्यांच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाईल का? तर नाही. महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांनी त्यांच्याबाबत सर्व माहिती घेतलेली आहे. जसं की बघा, शेवटचा सामना त्यांनी कुवेत सोबत खेळला होता, सुनील छेत्री, बरोबर. या प्रश्नाबाबत घेऊया आपण, पण सुनील छेत्री यांचं नाव निघालेलं आहे तर थोडीशी माहिती घेणं गरजेचं आहे. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हा आपल्या देशातील सर्वोच्च पुरस्कार आहे, तो त्यांना मिळालेला आहे. म्हणजे खेळ जगतातील सर्वोच्च पुरस्कार मेजर ध्यानचंद, ज्याची सुरुवात 1992 झाली होती. 25 लाख रुपये त्यामध्ये दिले जातात. तो पुरस्कार कुणाला मिळालेला आहे? सुनील छेत्री यांना. एकमात्र अशी व्यक्ती आहेत फुटबॉल क्षेत्रातील ज्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. दुसरं म्हणजे सक्रिय खेळाडूंमध्ये सर्वाधिक गोल करणारे जे एकूण जगातील खेळाडू आहेत त्यामध्ये ते 3रे आहेत. मग पहिले रोनाल्डो आहेत, दुसरे आहेत मेस्सी आणि 3रे आहेत आपले सुनील छेत्री. त्यांनी एकूण 98 गोल केलेले आहेत मित्रांनो त्यांच्या पूर्ण आयुष्यामध्ये. अजून काय सांगते, राष्ट्रीय पुरस्कार त्यांना 7 मिळालेले आहेत. एकूण पुरस्कार 3 मिळाले, त्यामध्ये पद्मश्री पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला आहे आणि मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. बघा, महत्वाचं म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे जर्मनी. हे प्लेयर यांचं नाव लक्षात ठेवा. गोल रक्षक म्हणजेच काय? तर गोलकीपर मॅन्युअल न्यूअर यांच्यावर प्रश्न विचारला जाईल सुनील छेत्री या मुद्द्याला धरून. कारण सगळ्यांना माहिती, म्हणजे ते प्रश्नपत्रिका काढणारे त्यांना माहिती आहे की यांनी सुनील छेत्री याबाबत वाचलेले, परंतु यांच्याबाबत वाचलं नसेल मग नेमकं त्याच मुद्द्यावर प्रश्न विचारला जातो. यांचं नाव लक्षात ठेवा, पाठ करा. गोलरक्षक आहेत ते, म्हणजेच काय? गोलकीपर आहेत. आणि कोणत्या खेळाशी संबंधित? तर फुटबॉल खेळाशी संबंधित आहेत. खेळ आणि प्लेयर यांच्यावर विचारलं जातं, बरोबर आहे. जर्मनी. मग आपल्याला माहिती घेणं गरजेचं आहे. 15 वर्षांच्या कारकिर्दीत 124 सामने त्यांनी खेळलेले आहेत. 2009 मध्ये जर्मनीसाठी ते पदार्पण त्यांनी केलं होतं आणि 2014 मध्ये त्यांनी विश्वचषक जिंकून दिलेला आहे, म्हणजे वर्ल्ड कप जिंकून दिलेला आहे. एवढे महान प्लेयर आहेत ते जर्मनीसाठी, म्हणून तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. पुढचा मुद्दा, मग पुढीलपैकी कोणत्या राज्याने आत्ताच महिलांसाठी विवाहाचे किमान वय 18 वरून 21 वर्ष केलेलं आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो बी, हिमाचल प्रदेश. यांच्यावर का विचारलं जाईल किंवा त्यांचे मुख्यमंत्री कोण आहेत? विद्यार्थी काय करतात? सर्व एकूण 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश राजधान्या पाठ करत असतात. त्याचसोबत त्यांचे मुख्यमंत्री राज्यपाल पाठ करत असतात. चर्चेत असलेले मुख्यमंत्री पाठ करायचे मित्रांनो, हे चर्चेत आहेत. का बरं? कारण त्यांनी एक वक्तव्य केलेले. मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खू यांनी असं वक्तव्य केलं की हिमाचल प्रदेश हे पहिलं राज्य आहे ज्यांनी अशा प्रकारचा पुढाकार घेतलेला आहे, बरोबर आहे की नाही? बाकी पुढचं बघा, 27 ऑगस्ट 2024 रोजी विधानसभेने मान्यता दिली होती. हे एवढं डीप मध्ये जाण्याची गरज नाहीये. मोठ्या परीक्षेमध्ये तुम्हाला ही तारीख विचारली जाऊ शकते, बाकी पोलीस भरतीमध्ये नाही किंवा सरळ सेवा भरतीमध्ये सुद्धा नाही. मुख्यमंत्री तुम्हाला विचारले जाऊ शकतात. पाठच करा.
यांचं नाव चर्चेत आहे. या विधेयकाने बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 मध्ये सुधारणा केलेली कोणत्या वर्षीचा कायदा आहे ते तुम्हाला विचारलं जाईल. बालविवाह प्रतिबंधक कायदा वर्ष लक्षात ठेवा 2006. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाणार आहोत मित्रांनो. पुढचा प्रश्न म्हणजे हिमाचल प्रदेश. सोन्या, अरे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक कर. व्हिडिओ मध्ये म्हणजे तुम्हाला कसं वाटत आहे त्याबाबत कमेंट करा. ठीक आहे, आवडत असेल तर लाईक करा आणि मैत्रिणीला शेअर कर ना सोन्या, ती पण पास होईल. अरे मित्राला शेअर कर सोन्या, तो पण पास होईल. पण तूही बघ, या ठिकाणी बघ, राजधानी शिमला आहे उन्हाळी आणि धर्मशाळा ही हिवाळी. 2 राजधान्या असलेलं हिमाचल प्रदेश. बाकी मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खू, याच व्हिडिओमध्ये 4 वेळा मी त्यांचं नाव उच्चारलं, एवढे महत्वाचे आहेत ते. बाकी राज्यपाल पाठ करायची गरज नाही, शिवप्रताप शुक्ला आहेत. पुढच्या मुद्द्याकडे आपण जाणार आहोत. बघा, 61व्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेचे विजेते तमिळनाडूचे. वयाच्या 7व्या वर्षी त्यांनी बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली होती. आत्ताचे त्यांचं वय आहे 24. त्यांचं नाव काय आहे? कार्तिक व्यंकट रमन. महत्वाची व्यक्ती. ठीक आहे, त्यांच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. स्पर्धा कितवी? तर 61वी. एवढंच लक्षात ठेवा. जास्त धिंगाणा किंवा जास्त लोड घेऊ नको सोन्या, भयानक होऊन जातं, अडकून जातोस तू. आणि नेमकं ज्या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे तो ठुसका प्रश्न असतो, तोच त्या ठिकाणी लक्षात येत नाही. 61वी राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा होती. आपली बॅच आहे स्वप्न खाकी बॅच, आत्ताच लॉन्च केलेली 1 सप्टेंबरला सोन्या. महत्वाचं म्हणजे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. 500+ लेक्चर्स असणार आहेत. बेसिक ते ऍडव्हान्स तयारी या ठिकाणी. बेसिक कुणासाठी? जो कॉप्या करून पास झालेला आहे. तुला माहिती सोन्या, ग्रामीण भागामध्ये 10वी 12वी जबरदस्त कॉप्या असतात. आपले भाऊ अरे भिताडावर चढून वर्गात येऊन कॉप्या देऊन जातात. ही परिस्थिती आहे. मग त्या ठिकाणी पास झाला की त्या सोन्याला लसावी कळत नाही, मसावी कळत नाही, दोघातले फरकही कळत नाही. मग त्यांच्यासाठी खास करून बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत तयारी आणि डेली स्टडी प्लॅन असणार आहे. लाईव्ह येऊन वेगवेगळे अधिकारी जे आता सध्या प्रशासनात म्हणजे कामामध्ये रुजू आहेत ते सुद्धा लाईव्ह घेऊन तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत. त्याचसोबत बघा, विठ्ठल बडे सर सध्या PSI, त्यांची निवड 2013 मध्ये झाली होती. जबरदस्त त्यांचं अनुभवचं मार्गदर्शन तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण या बॅच मध्ये मिळणार आहे. मी आहे आणि ज्ञानेश बांगर सर आहेत. ठीक आहे, बाकी बघा, फीज किती? 1000 रुपये. आणि लॉन्चिंग ऑफर किती आहे मित्रांनो? 200 रुपये आज ते 5 तारखेपर्यंत. आज 2 तारीख आहे. बघा, काल आपण लॉन्च केली होती. या 5 दिवसांमध्ये जर तुम्ही ऍडमिशन घेतलं म्हणजे आज अजून तुमच्याकडे 3 दिवस बाकी आहेत. आजचा धरला तर 4 दिवस बाकी आहेत. 4 दिवसांमध्ये समजा तुम्ही ऍडमिशन घेतलं तर ही फी केवळ 200 रुपये. पण सर मी हे ऍडमिशन कसं घेऊ? ऍप कोणतं आहे? तर आपलं महाराष्ट्र अकॅडमीचा ऍप आहे. या ठिकाणी लोगो दिसतोय तुम्हाला. हा लोगो सर्च करायचा ऍप स्टोअरवर. तिथे लोगो सर्च केल्यानंतर महाराष्ट्र अकॅडमी हा ऍप इन्स्टॉल करायचा आणि त्यानंतर संपूर्ण माहिती आपल्या बॅच बाबत दिसेल. हळूहळू आपण व्हिडिओ अपलोड करत आहोत मित्रांनो. व्हिडिओ रोज रेकॉर्डिंग करून आपण अपलोड करत आहोत. टेन्शन घ्यायचं नाहीये. अरे 1.5 ते 2 महिन्यांमध्ये अख्खे व्हिडिओज तुमच्या समोर असतील. परीक्षेपूर्वी जबरदस्त तुमचा अभ्यास, त्यातल्या त्यात अजून शेवटीपर्यंत मार्ग तुला धरू शिकवायचे. सोडणार नाहीये. का बरं पास होत नाहीये तू? आणि कोणत्या परीक्षेसाठी टार्गेट आहे? तर 9000 पोलीस पदांसाठीची भरती आहे. इलेक्शनचं वर्ष आहे. 100% सुटणार आहेत. बरोबर आहे. 9000 तर सांगितलेले त्यांनी, पण त्यापेक्षा जास्त सुटणार आहेत. 9000 पोलीस भरती आणि त्याला आपण टार्गेट करत आहोत. काही डाऊट असतील तर तुम्ही या व्हॉट्सअप ॲपवर जाऊन, म्हणजे व्हॉट्सअपचा हा नंबर आहे, त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला प्रश्न विचारू शकता. प्रत्येक विद्यार्थ्याला रिप्लाय दिला जाणार आहे. 91585859 हा नंबर आहे. नंबर टिपून घ्या. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न बघा, बहुचर्चित विरूपाक्ष मंदिर पुढीलपैकी कोणत्या राज्यात आहे? सोन्या, तुला परीक्षा हॉलच्या बाहेर जाऊन देणार नाही. धरू तुला प्रश्न विचारले जाईल. का बरं? मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. कर्नाटक. अरे वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणजेच काय, जागतिक वारसा यादीमध्ये हे मंदिर समाविष्ट आहे. आणि या वर्षी का चर्चेत आहे? कारण या पावसाळ्यामध्ये मंदिराचा मंडप कोसळला होता. न्यूज मध्ये वारंवार तू बघत असशील ना, गुगल ट्रेंड्सवर सुद्धा यांच्याबाबत तुला माहिती मिळेल की मोठ्या प्रमाणात सर्च केलं होतं. मग जिल्हा तुम्हाला विचारला जाऊ शकतो, कर्नाटकच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये विरूपाक्ष मंदिर आहे? तर जिल्हा विजयनगर आणि हम्पी. बरोबर आहे. मंदिराचा मंडप कोसळल्यामुळे चर्चेत आहे. मग महत्वाचं काय काय आहे या मुद्द्याला धरून? तर भगवान शिवाचे एक रूप भगवान विरूपाक्ष यांना हा मंदिर समर्पित आहे. 1986 पासून युनेस्को जागतिक वारसा यादीमध्ये या मंदिराला समाविष्ट करण्यात आलेला आहे. आपल्याला विचारलं जाऊ शकतं की विस्तार, विजयनगर, चालुक्य आणि होयसाळ. होयसाळ अत्यंत महत्वाचं. या होयसाळवरून एक लक्षात आलं, कर्नाटक मधील होयसाळ मंदिरांचा समूह जो आहे की नाही, त्याला सुद्धा जागतिक वारसा यादीमध्ये 42वे जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. एकूण सध्या आपल्या देशामध्ये 43 जागतिक वारसा स्थळे आहेत. 41वा आहे शांतिनिकेतन कोलकाता. या ठिकाणी आपले जे रवींद्रनाथ टागोर आहेत की नाही,
त्यांचं घर 41. बाकी 42 होयसाळ कर्नाटक आणि 43 जे आहे आसामचं मोईदंस हे 43 जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले. मग आपल्या देशामध्ये सध्या जागतिक वारसा स्थळे किती आहेत? 43 आहेत. महाराष्ट्रामध्ये किती आहेत? 5 आणि 1 नैसर्गिक. टोटल किती? 6 जागतिक वारसा स्थळे आहेत. पुढे जाऊया. पुढचा मुद्दा कर्नाटक बाबत विचारलं जाऊ शकतं, चर्चेत असल्यामुळे. बँगलोर राजधानी आहे. बाकी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, राज्यपाल थावरचंद गेहलोत आहेत. राष्ट्रीय उद्याने 80 आहे, कुद्रेमुख आहे, गगर होल आहे आणि बन्नेर थट्टा. बरोबर. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाणार आहोत. 8वा प्रश्न, भारताच्या दुसऱ्या 700 मेगावॅट. सर लेक्चर फार फास्ट होते. अरे तू सगळ्या पॉज करून बघ, कशाला असं करतोयस? हे खास करून विद्यार्थ्यांसाठी कोणते आहे? तर ज्यांची आता लगेच लेटेस्ट मध्ये परीक्षा आहे, ज्यांचा अभ्यास झालेला आहे. फक्त आपल्याला काय धार मारायची त्यांना. धार म्हणजे अशी, तू धार किंवा तू असं नको करू, असं कर. धार कशी? तर अशी धार मारायची आहे त्यांना. आणि ती धार शेवटच्या कालावधीमध्ये मारण्यासाठी थोडंसं आपल्याला जास्तीत जास्त स्पीड असणं फार गरजेचं आहे. मग इथे हा प्रश्न बघ, भारताच्या दुसऱ्या 700 मेगावॅट स्वदेशी अणुभट्टीचे काम आत्ताच कुठे सुरू करण्यात? अरे आपल्या महाराष्ट्रात सुरू करण्यात आले, म्हणून तुला विचारलं जाईल. गॅरंटी देतोय मित्रांनो, सिरीज कंप्लीट करा. या संपूर्ण सिरीज मधील अनेक प्रश्न तुमच्या परीक्षेमध्ये दिसतील. डायरेक्टली जसेच्या तसे उचलले जातील. अत्यंत महत्वाची आहे ही सिरीज. महाराष्ट्र आहे, मग महाराष्ट्र चर्चेत असल्यामुळे आपल्याला गुजरातमधील काकरापार अणुऊर्जा केंद्रातील, बरं का, काकरापार अणुऊर्जा केंद्रातील जे आहे भारताची दुसरी स्वयंनिर्मित 700 मेगावॅट आपल्या महाराष्ट्रात अणुऊर्जा अणुभट्टी निर्माण करण्यात येत आहे. पुढचा प्रश्न बघा, भारताच्या दुसऱ्या आण्विक पाणबुडीचे पुढीलपैकी नाव काय आहे? पहिली अरिहंत आहे, दुसरी कुठली आहे? अरिघाट आहे. पर्याय क्रमांक 2 अरिघाट. तिसरी सुद्धा आहे मित्रांनो, ती आपण पुढे बघणार आहोत. INS अरिहंतची अपग्रेड केलेली आवृत्ती आहे ही. आणि महत्वाचं म्हणजे वजन किती? 600 टन. आणि क्षेपणास्त्राची हल्ला करण्याची क्षमता 750 आहे. विशाखापट्टणम येथील भारतीय नौदलाच्या जहाज बांधणी केंद्राने ही विकसित केलेली आहे किंवा बांधलेली आहे. भारतीय नौदलामध्ये आतापर्यंत 3 आण्विक पाणबुड्या झालेल्या आहेत. पहिली कुठली? तर अरिहंत. दुसरी कुठली? तर अरिघाट. आणि तिसरी कुठली? S3 ही तिसरी आहे. ठीक आहे. प्रश्न संपलेत का? बघा आपली बॅच स्वप्न खाकी बॅच, नक्कीच इन्फॉर्मेशन घेऊ शकता तुम्ही. 91 58 58 59 09. सध्या 200 रुपये फी आहे. जर तुम्ही बघितलं तर 1000 रुपये फी, पण लॉन्चिंग फी किती तारखेपर्यंत? तर 5 सप्टेंबरच्या आतमध्ये समजा तुम्ही ऍडमिशन घेतलं 200 रुपये फी आहे. ठीक आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. अरे फॉलो करायचं, फॉलो म्हणजे सबस्क्राईब करायचं विसरू नको सोन्या. काही चुकलं असेल तर क्षमा असू दे. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स करा, तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा जाणून द्या. बरोबर आहे. धन्यवाद.